ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ವಿಶ್ವಗುರು ಜಗಜ್ಯೋತಿ ಅನುಭವ ಮಂಟಪದ ಮೂಲಕ ಸರ್ವ ಸಮಾನತೆಗಾಗಿ ಇಡೀ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಒಂದು ತತ್ವ, ಒಂದು ಜ್ಞಾನ, ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ವಚನಗಳ ಮೂಲಕ ಅನುಭವ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಶರಣರು, ಕಾಯಕ ಯೋಗಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸಿಕೊಂಡು ದಿನನಿತ್ಯ ಸತ್ಯದ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಲಿಂಗ ಆಯತ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಆ ನಂತರ ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಜಾತೀಯತೆ, ಮೇಲು ಕೀಳು, ಭೇದ ಭಾವ ಇಂತಹ ಅನೇಕ ಮೂಢರೂಢಿಗಳು ಮಾನಸಿಕ ಗುಲಾಮಗಿರಿಯಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಲು ಒಂದು ಮಹಾನ್ ತತ್ವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವುಗಳು ಇವತ್ತು ವಚನಗಳ ಮೂಲಕ ನಾವು ಚಿಂತನೆ ಮಾಡಬಹುದು. ಈಗ ಒಂದು ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಉದಕದೊಳಗೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟ ಬಯಕೆಯೇ ಕಿಚ್ಚಿನಂತಿದ್ದಿತ್ತು, ಸಸಿಯೊಳಗಣ ರಸದ ರುಚಿಯಂತಿದ್ದಿತ್ತು, ನೆನೆಯೊಳಗಣ ಪರಿಮಳದಂತಿದ್ದಿತ್ತು, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ ನಿಲವು ಕನ್ಯೆಯ ಸ್ನೇಹದಂತಿದ್ದಿತ್ತು. इस वचन का भाव क्या होता है? जैसे कि पानी में अंगार है लेकिन किसी को नहीं दिखता है. ಉದಕದೊಳಗೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟ ಬಯಕೆ ಕಿಚ್ಚಿನಂತಿದ್ದಿತ್ತು, ಸಸಿಯೊಳಗಣ ರಸದ रुचि अंतिद्दिತ್ತು. जैसे कि हम एक मिसाल देता हूँ, गन्ना है समझो, खेत के अंदर गन्ना डालते हैं. वो जो बड़ा होता है उसके अंदर मीठा होता है. मीठा, वो मीठा खाने के बाद में मालूम पड़ता है लेकिन दिखाने को नहीं आता है. जैसे कि हर एक फ्रूट समझो, चाहे सेब हो, आम हो, कौन सा भी फ्रूट हो और कौन सा भी धान हो, वो गुप्त रहता है. ಸಸಿಯೊಳಗಣ ರಸದ ರುಚಿ ಅಂತಿದ್ದಿತ್ತು, ನೆನೆಯೊಳಗಣ ಪರಿಮಳದಂತಿದ್ದಿತ್ತು. मतलब जैसे कि एक फूल का झाड़ है समझो, मिसाल, वो मोग्गे रहता, जब उसका खुशबू मालूम नहीं होता, वो दिखता भी नहीं. जैसा जैसा सूरज का उजाला आएगा वैसा वो खुल जाता. जब उसका अंदर का जो खुशबू हमको महसूस होता है लेकिन दिखता नहीं. हाँ, ನೆನೆಯೊಳಗಣ ಪರಿಮಳದಂತಿದ್ದಿತ್ತು, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನ ನಿಲವು कन्या स्नेहದಂತಿದ್ದಿತ್ತು. कूड़ल संगम बोले तो कोई कूड़ल संगम गांव नहीं है, ये ब्रह्मांड ही एक कूड़ल संगम है. इसी ब्रह्मांड के अंदर हम हैं, हमारा अंदर ब्रह्मांड है. ये होता है दुनिया का फर्स्ट अनुभव मंटप, प्रजाप्रभुत्व का चिंतन. कन्या स्नेहದಂತಿದ್ದಿತ್ತು मतलब एक लेडीज है समझो, जब उनको सगावत देखने को जाते हैं कोई तो, लेकिन उन्होंने कितना झांक कर आते हैं, उन्होंने सब तरफ ऐसा नहीं देखता है, देख कर भी नहीं देखे जैसा रहता है. वैसा ही हम सबके अंदर सृष्टि का मालिक बसा हुआ है और इन्हों हम कितना अच्छा काम कर रहे हैं, कितना बुरा कर रहे हैं, वो सब रिकॉर्ड हो रहा है. अगर हम जितना बुरा करेंगे उतना एक ना एक दिन शिक्षा हमको देने वाला है अंदर बैठा हुआ तराजू लेकर, और जितना अच्छा करते हैं वो समाज देखता है, उसका भी फल मिलेगा. इतना ये होता है महात्मा बसवಣ್ಣ जी का वचन का भावार्थ. ಇನ್ನೊಂದು ಬಸವಣ್ಣನವರ ವಚನ. ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವರು, ನಾನೇನ ಮಾಡುವೆ ಬಡವನಯ್ಯ, ಎನ್ನ ಕಾಲೇ ಕಂಬ, ಎನ್ನ ಈ ದೇಹವೇ ದೇಗುಲ, ಎನ್ನ ಶಿರವೇ ಹೊನ್ನದ ಕಳಸವಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನೀ ಕೇಳಯ್ಯ, ಸ್ಥಾವರಕ್ಕೆ ಅಳಿವು ಉಂಟು, जंगमಕ್ಕೆ ಅಳಿವು ಇಲ್ಲ. इंसानों के हाथों से बनाया हुआ कोई मूर्ति, कोई मंदिर हमको कुछ भी नहीं मिलेगा. वो एक भारत देश के अंदर एक पाखंडवाद, एक अंधविश्वास, एक बहुत बड़ा बिजनेस है. ये इसी की जो झूठा प्रचार के वास्ते देश के अंदर अब अपराध ज़्यादा हो रहा है, भ्रष्टाचार ज़्यादा हो रहा है, जात पात ऊंच नीच ज़्यादा हो रहा है.
ये सारे जितने भी है पाखंडवाद, इसको मिटाने के वास्ते हर इंसान वचन का किताब पढ़ना चाहिए। 33 लैंग्वेज में मिलता है, दुनिया का फर्स्ट पार्लियामेंट कहते हैं इसको। तो आज के भारत देश के अंदर जितने भी राजकारणी है, दिल्ली से लेके गली तक, सब लोग वचन का किताब पढ़ना चाहिए। और सामाजिक कार्यकर्ता, हाँ, जो भी अधिकारी है सरकार का, उन्हें भी किताब पढ़ना चाहिए, क्योंकि भारत देश का विकास होना है, सबका कल्याण होना है, तो इस विचार का चिंतन करना चाहिए। इसीलिए मैं बार बार कहता हूँ, हर गांव में, हर सिटी के अंदर अनुभव मंडप की जरूरत। अनुभव, क्या सच है क्या झूठ है, इसको समझने के वास्ते अनुभव मंडप की जरूरत है। यानी तो बसव मंडप ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಾಯಕ ಮಹಾತ್ಮ ಬಸವಣ್ಣನವರ ಒಂದು ನಾಡು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಬೇಕು. ಸರ್ಕಾರ, ಈಗಿನ ಸರ್ಕಾರದವರು ಏನಿದ್ದಾರಲ್ಲ, ಈ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೂ ಪರಿಹಾರ ಇದೆ. ಅವರೇ ಸ್ವಂತ ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮ ಪಟ್ಟಣಗಳಲ್ಲಿ ಬಸವ ಮಂಟಪಗಳು, ಅನುಭವ ಮಂಟಪಗಳು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಂಥೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಮ್ಮ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನಾಯಕ ಬಸವಣ್ಣನ ನಾಡು ಸರ್ಕಾರದವರೇ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿಡಿಯೋ ಅವರ ತನಕ ಹೋಗಲಿ, ತಲುಪಲಿ, ಮತ್ತು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಆಗಲಿ ಎಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಾ, ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಹೃದಯಕ್ಕೆ ತಟ್ಟಿದೆ ಆದರೆ ಈ ವಿಚಾರ. ಬಸವಣ್ಣನವರು ಕೂಡ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇದ್ದಲ್ಲಪ್ಪ, ಅವರು ಬೇಕಾದಷ್ಟು ಗುಡಿ ಗುಂಡಾರಗಳು ಕಟ್ಟಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಯಾಕೆ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು? ಶರಣರು 771,96,000 शरणों ने, उन्होंने इस शरीर को मंदिर बना लिया। अपना अंदर का जो गंदगी है ना, वो सब निकाल के फेंक दिया। जैसे कि वचन है, ಕಳಬೇಡ, ಕೊಲ್ಲಬೇಡ, ಹುಷಿಯೇ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ಮುನಿಯ ಬೇಡ, ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ, ಇದಿರ ಹಳಿಯಲು ಬೇಡ, ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವನನ್ನ ಒಲಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಪರಿ. अगर भगवान का जरूरत है, ये फॉलो करना पड़ेगा। ये फॉलो नहीं कर कर अंदर कचरा डाल के जमा होने के बाद में अंदर का दर्शन नहीं होगा, नहीं होगा, नहीं होगा। इसीलिए बसवण्णा जी का अनुभव मंडप का विचार को जो भी मिलावट कर रहे, उनके बारे में गलत प्रचार कर रहे, वो लोग असली देशद्रोही होता है, उन्हों कभी नहीं बचेगा। क्योंकि वचना अभी जीवंत है, वचनों के अंदर शरणों ने जीवंत है बोलकर मैं मानता हूँ 27 साल से। तो इसीलिए ये वचन का वीडियो 150 करोड़ भारतवासियों को पहुँचने का काम कीजिए। ऑटोमेटिक हमारा भारत देश के अंदर ये जो नफरत, जैसे कि पेपर लीक हो, मंदिर का गला चोरी हो, वो चोरी, ये सब जो चल रहा है ना, एक दूसरे को मारना तोड़ना, हाँ, तो ये बहुत बड़ा अपराध होता है। इस अपराधों को रोकने के वास्ते अगर दुनिया के अंदर कोई तो एक जमीन है, महात्मा बसवण्णा जी स्थापित 12वीं शताब्दी का प्रधानमंत्री अनुभव मंडप का विचार से ही भारत के लोगों का कल्याण होता है बोलकर मैं ग्यारंटी के साथ बोलते हुए, ಈ ವಚನದ ವಿಡಿಯೋ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ತಲುಪಿದೆ. ಆದರೆ ಇದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ, MP, ರಾಜ್ಯದ ಒಂದು MLAಗಳಿಗೆ ಮತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ, ಅಲ್ಲಿನ MP ಗಳಿಗೆ, ಅಲ್ಲಿನ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ಈ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು, ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ಗಳು, ಎಲ್ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ತಲುಪೋ ಕಾರ್ಯ ತಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡುವಿರಿ ಎಂದು ಕೈ ಜೋಡಿಸಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ, ನಿಮ್ಮ ಹೃದಯಕ್ಕೆ ಒಂದು ವೇಳೆ ತಟ್ಟಿದೆ ಆದರೆ ನೀವು ಕೂಡ ಇವತ್ತಿನಿಂದಲೇ ವಚನ ಗ್ರಂಥವನ್ನು ಓದಿರಿ, ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಿ. ನಾವು ಎಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಮೊಳಗೆ ನಾವು ದೇವನನ್ನು ನೆನೆಸಿಕೊಂಡು ಬದುಕೋಣ. ಆ ಥರ ನಾವು ಬದುಕಿದೆ ಆದರೆ ಈ ದೇಶದಂಥ ಶ್ರೀಮಂತ ರಾಷ್ಟ್ರ ಇದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿರುವುದಿಲ್ಲ. ಆನಂತರ ಇಲ್ಲಿನ ಬೇರೋಜ್ಗಾರ್, ಮತ್ತು ಭೂಕ್ಮರಿ, ಬಿಮಾರಿ, ಈ ಎಲ್ಲ ಏನು ನಫರತ್, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ತೆಗೆದುಹಾಕಲು ಬರುತ್ತದೆ. ಒಂದೇ ಒಂದು ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನವರು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಜಗತ್ತಿನ ಮೊದಲ ಅನುಭವ ಮಂಟಪದ ವಚನಗಳಿಂದ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ, ಈಗ ಒಂದು ಅರ್ಧ ನಿಮಿಷ ಲಿಂಗ ಧ್ಯಾನ.
ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗ ಈ ಥರ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಲಿಂಗ ಧ್ಯಾನ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ನಾನು ವೀರಶೈವನೂ ಅಲ್ಲ, ನಾನು ಹಿಂದೂನೂ ಅಲ್ಲ, ನಾನು ವೈಜ್ಞಾನಿಕ ವೈಚಾರಿಕ ವಿಜ್ಞಾನದ ತತ್ವಕ್ಕೆ ನಂಬಿದವನು. ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣನವರು ಲಿಂಗ ಆಯತ್ತ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಧರ್ಮದಲ್ಲಿ 97% ದುಡಿಯುವ ವರ್ಗದವರು, ಉತ್ಪಾದಕ ವರ್ಗದವರ ಇತಿಹಾಸ ಸಿಗುತ್ತದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಚನಗಳನ್ನು ಓದಿರಿ ಎಂದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ, ಸರ್ವರಿಗೂ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದ ಶರಣರ ಭೂಮಿಯಿಂದ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸರ್ವರಿಗೂ ಶರಣ.